या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। नाशिक अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली असून सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे। ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण। पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9922 399797। न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे। मागील आठवड्यात कृषी मंत्री कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड केला होता। दरम्यान कोकाटे यांना 1 लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे। या संदर्भात माणिकराव कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे। केसच्या संदर्भामध्ये जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे, मेहरबान ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन्स जजमेंटमध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि ते मुद्द्यांच्यावरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं। सर आता याच्यामध्ये शिक्षेला स्थगिती दिलेली आहे की म्हणजे 1 महिन्याच्या अपील? या अपील दाखल करताना आपण अपिलाबरोबरच 2 वेगवेगळे अर्ज दाखल केले होते। एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ द सेंटेन्स। तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेलं आहे। अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेलं आहे। परंतु सेंटेन्स आहे 2 वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं। उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे। त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल। माझं म्हणणं एवढंच होतं की आत्ता ह्या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाही आहेत, कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाही आहे। त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला। दिस इज प्रिलिमिनरी स्टेज। अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही। ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपियर होतं आहे, तर त्याला माझं ऑब्जेक्शन होतं। उद्या नेमकं सर निकाल म्हणजे आता राखीव हे ठेवलेलं आहे न्यायालयाने, नेमकं कशावरती? स्टे ऑर्डरवरती निकाल मिळेल। कशावर म्हणजे स्टे ॲप्लिकेशन? उद्या ते सरकारी पक्ष पुन्हा त्यांची बाजू मांडणार आहे, त्यानंतर फायनल होईल। त्याच्यानंतर फायनल म्हणजे उद्या फायनल निर्णय उद्या होईल। माझं म्हणणं एवढंच होतं की आत्ता ह्या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाही आहेत, कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाही आहे। त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला। दिस इज प्रिलिमिनरी स्टेज। अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही। ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपियर होतं आहे, तर त्याला माझं ऑब्जेक्शन होतं। उद्या नेमकं सर निकाल म्हणजे आता राखीव हे ठेवलेलं आहे न्यायालयाने, नेमकं कशावरती? स्टे ऑर्डरवरती निकाल मिळेल। कशावर म्हणजे स्टे ॲप्लिकेशन? उद्या ते सरकारी पक्ष पुन्हा त्यांची बाजू मांडणार आहे, त्यानंतर फायनल होईल। त्याच्यानंतर फायनल म्हणजे उद्या फायनल निर्णय उद्या होईल। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये। मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये। चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।